येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात पुतळा, स्मशानभूमी आणि मिरवणुका वादाच्या केंद्रस्थानी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसंच समाजातील नेते विकास कामांवर कधी एकत्र येत नाहीत. आक्रमकपणे मूलभूत प्रश्न मांडत नाहीत. त्यामुळे सोलापूरच्या विकासाचे प्रश्न बाजूला राहतात. सोलापूर शहरात महापालिकेची 2 एकर जागा लिंगायत स्मशानभूमीला देण्यावरून गेल्या 15 दिवसांपासून लिंगायत समाजात 2 गट पडले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नगरसेवकांचा गट तसंच आमदार सुभाष देशमुख हे होडगी मठाला ही जागा देण्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नगरसेवकांचा गट सिद्धेश्वर देवस्थानला ही जागा देण्यासाठी आक्रमक आहे. श्रेयवादासाठी अशा विषयांना लोकप्रतिनिधी खतपाणी घालतात. सोलापूर शहरात दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुका एकोप्यानं काढल्या जातात. यंदाच्या वर्षी मात्र रिपाई नेते राजा सरवदे यांनी मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढणार असं जाहीर केलं. मंगळवारी 21 तारखेला दुपारी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मिरवणूक निघेल, याच्यात बदल होणार नाही. तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळानं आम्ही रविवार दिनांक 19 एप्रिल रोजीच मिरवणुका काढणार, हीच तारीख सर्वांसाठी सोयीस्कर आहे असं ठासून सांगितलं. 14 एप्रिलच्या नंतरचा जो रविवार येईल पहिला, ती परंपरा आहे, त्या परंपरेला कायम राखण्यासाठी सगळेजण समोर आलेले आहे. आणि अद्याप यावर एकमत झालेलं नाही. माढा तालुक्यातील छत्रपती शिवरायांचा पुतळा अंजनगाव खिलोबा या गावात बसवल्यामुळे धनगर समाज तसंच मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच काही लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत. काही नेते यामध्ये तेल ओतण्याचं काम करतायत. त्यामुळे एकूणच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गटबाजी तसंच तणावाचं वातावरण निर्माण होऊ लागलंय. याचा फटका विकास कामाला बसतो. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 14 ते 19 एप्रिल दरम्यान सोलापुरात होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 8 एप्रिल रोजी 4 वाजता बोलावली बैठक. एस कार्तिकेयन यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांच्याकडून स्वीकारला पदभार. म्हणाले, पांडुरंगाची सेवा करण्याची या निमित्तानं संधी. पर्टिक्युलरली मी भाग्यवान समजतो, म्हणजे पांडुरंगांना सेवा करायला मला मी भाग्यवान समजतो. मी सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यात 2 वर्ष 9 महिने काम करण्याची चांगली संधी मिळाली. हा जिल्हा मनातून कधीच विसरणार नाही. नागपूरला बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केल्या भावना. शेवटी मी एवढे सांगणार की मी सोलापूरतून जात आहो, पण माझ्या मनातून सोलापूर कधीच निघणार नाही. सर्वांना खूप खूप धन्यवाद. सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सपत्नीक पांडुरंगाचं घेतलं दर्शन. यावेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केलं त्यांचं स्वागत. उजनी धरणातून कॅनॉलमध्ये पाणी सोडणं सुरू झाल्यामुळे शिवाय उन्हाच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्यानं होऊ लागली कमी. गेल्या वर्षी उजनी धरण आज रोजी 23% होतं, आज आहे 42%. सध्या धरणात 86 TMC एवढा पाणीसाठा. Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. पंढरपूर मंगळवेढ्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. शेतीचे पंचनामे करण्याचे आमदार समाधान आवताडे यांची मागणी.
माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा इथं आमदार अभिजित पाटील यांनी जाऊन दोन्ही गटांशी केली चर्चा, वाद निवळण्याची चिन्ह. करमाळा पोलीस ठाण्यानं घरफोडी उघड करून 90,000चा मुद्देमालासह 3 आरोपींना अटक केली आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा गावातील शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव. मनोज जरांगे पाटील म्हणाले, दोन्ही समाज आपलेच, शांततेनं मार्ग काढू. भोंदू अशोक खराची पत्नी सापडेना. एसआयटी पथकानं माहेरी जाऊन केली चौकशी. लुकआउट नोटीस जारी. चौकशीनं घेतला वेग. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. महिला आरक्षणावर संसदेत 16 एप्रिलपासून चर्चा. लोकसभेच्या जागा 543 वरून 816 पर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 3 दिवसांचं सत्र. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. बडतर्फ PSI गोपाळ बदनेला 5 महिन्यांनंतर जामीन मंजूर. नागपूरमधील नवीन विधान भवनासाठी राज्य सरकारकडून 1,000 कोटी रुपये मंजूर. राज्य सरकारकडून नवीन विधान भवन संकुलाच्या बांधकामाला मंजुरी. भारताची 75% स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS तारागिरी आज नौदलात सामील झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम इथं या युद्धनौकेचं केलं लोकार्पण. काँग्रेस, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत काल इच्छुकांच्या मुलाखती. काँग्रेस मित्र पक्षाशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. अनेक वर्ष काँग्रेसनं अजितदादांच्या सहवासामध्ये राजकारण केलं. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊ नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. तर राहुरी पोटनिवडणूक लढल्यास अडचण नाही, असं वक्तव्य. युद्धाचा फटका. कच्च्या तेलांच्या किमतीत पुन्हा वाढ. जागतिक बाजारपेठेत दर $109 प्रति बॅरल, तर तात्काळ पुरवठा योग्य कच्च्या तेलाची किंमत $141 चारधाम यात्रा 2026 वर युद्धाचं सावट. नोंदणीत घट. बुकिंग घेण्यास कचरत आहेत ट्रॅव्हल ऑपरेटर्स. पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या. इस्रायल अमेरिकेनं इराणमधील 350 कोटींचा पूल केला नष्ट. या हल्ल्यात 2 लोकांचा मृत्यू झाला आणि पूल पूर्णपणे झाला उद्ध्वस्त.